नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास अखेर अधिवेशनात मंजुरी. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि आर्थिक फायद्याची बातमी समोर येत आहे. या अधिवेशनामध्ये राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात येत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा पहिला आणि दुसरा, तिसरा व चौथा हप्ता अदा करण्याबाबत यापूर्वीच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. परंतु निधी अभावी राज्यातील काही कर्मचाऱ्यांना तिसरा व चौथा हप्ता अदा करणे बाकी आहे. याकरिता आता कर्मचाऱ्यांकडून उर्वरित हप्ते अदा करण्याबाबत निधीची मागणी वारंवार करण्यात आलेली होती. या मागणीनुसार आता अधिवेशनात राज्य शासनाकडून भरीव निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. 7वा वेतन आयोग फरक थकबाकीची रक्कम एकूण 5 हप्त्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे. यापैकी 4 हप्ते प्रदान करण्यात आलेले आहेत. परंतु राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तिसरा आणि चौथा हप्ता प्रदान करणे अद्यापही बाकी होते. याकरिता आता निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अनुदानित शाळेमधील कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर पदांचे वेतन, निवृत्ती वेतन 7व्या वेतन आयोगाच्या तिसरा आणि चौथा हप्ता प्रदान करण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्यातील वेतनकरिता सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षकाखाली निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मागणीनुसार अशासकीय माध्यमिक शाळेमध्ये जादा तुकड्या उघडणे सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षकाखाली सुद्धा निधी वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.